कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आज दुपारच्या सुमारास एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली आहे। दुपारी साधारणपणे 1:30 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने थेट रेल्वेच्या विद्युत खांबावर चढत मोठा गोंधळ घातला। या प्रकारामुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी त्या व्यक्तीला शांततेने खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या व्यक्तीने कोणतेही आवाहन ऐकले नाही। उलट तो अधिकच धोकादायक पद्धतीने एका पुलावरून दुसऱ्या पुलावर चालत गेला। परिस्थिती अधिकच गंभीर बनत असल्याचं पाहून रेल्वे प्रशासनानं तातडीने पाऊल उचलत 2 ते 3 फलाटांवरील विद्युत पुरवठा खंडित केला। यामुळे मोठा अपघात टळला असला तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं। दरम्यान या व्यक्तीने पोलिसांकडे मोबाईल फोनची मागणी केली। पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्याला फोन दिला, मात्र त्याने तो फोन वापरण्याऐवजी आपल्या खिशात ठेवून घेतला। जवळपास अर्धा तास उलटल्यानंतर त्याने तो फोन खाली फेकून दिला आणि त्यानंतर अचानक घडलेल्या घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं। विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने तो व्यक्ती खाली कोसळला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला उपचारासाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केलं। सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे। या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही। त्याने असं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे रेल्वे सेवेत काही काळ अडथळा निर्माण झाला होता। ही घटना पुन्हा एकदा आपल्याला सतर्कतेचा इशारा देते। रेल्वे परिसरात अशा प्रकारचे धोकादायक प्रकार किती जीवघेणे ठरू शकतात।